दौंड नगरपालिकेमध्ये मतदार यादीवरनं राडा झालेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं ठिय्या आंदोलन दिलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या वैशाली नागवडे आणि वीरधवल जगदाळे आक्रमक झालेत। मतदार यादीमधील नावं कोणतीही पूर्वसूचना न देता दुसऱ्या प्रभागात टाकली आहेत, त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारलाय। निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार दौंडचे मुख्याधिकारी कामकाज करत नसल्याने जाब विचारण्यात आला। विचारणार नाही का तुम्ही? त्याचं घर आहे का नाही तिथं ते? तक्रारदाराला घेऊन फिरता तुम्ही, तक्रारदाराला घेऊन तुमचे अधिकारी फिरताय आणि तो दाखवणार हे घर त्याचं ते घर त्याचं। आणि हे दौंड नगरपालिकेत महाराष्ट्रात काही वेगळी आहे का? अहो त्या सफाई कर्मचाऱ्याला काय माहिती वाढ रचना कशी काय त्याला ज्ञान आहे त्याच्यातलं? सफाई कर्मचाऱ्याला बीएलओ आहे माझ्याकडे ने काय खोटं बोलता तुम्ही? अहो तुमच्या चला खोटं बोलता। यांच्या 3 निवडलेले अधिकारी तर सुट्ट्यांवर आहे बाबा। रजा काय आहे सांगता तुम्ही तुम्ही? टाकलेली आणि तुम्ही खोटं सांगता कलेक्टरला कुशल बीएलओ आहे माझ्याकडे ज्यांनी सांगावं तुम्हाला 10 मधून 11 मध्ये टाका। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे, सध्या फोन लाईनवरनं आपल्या सोबत आहेत। निलेश, दौंड नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जाऊन हा राडा केलेला आहे, जाब विचारलेला आहे, नेमकं काय घडलंय? खरं तर आपण पाहतो की नगरपालिकेचे जे आरक्षण झाल्यानंतर मतदानाची यादी आहे त्या यादीच्या घोळ संदर्भात या ठिकाणी आता राडा झालेला पाहायला मिळतोय। दौंडची महानगरपालिका आहे, त्या महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या ज्या आहेत वैशाली नागवडे यांनी या ठिकाणी गोंधळ घातलेला पाहायला मिळतोय। खरं तर नगरपालिकेचे जे सीओ आहेत आणि त्यांच्या समोर या ठिकाणी त्यांनी हे आंदोलन केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। नगरपालिकेच्या यादीमधल्या ज्या आहेत प्रभाग क्रमांकाच्या त्या यादीमध्ये घोळ असल्याचा या ठिकाणी त्यांनी आरोप केलेला आहे। एका वार्डातले मतदार जे आहेत ते दुसऱ्या वार्डामध्ये गेल्यामुळे हा वाद या ठिकाणी झालेला पाहायला मिळतोय आणि ही काही चुकी झालेली आहे किंवा घोळ झालेला पाहायला मिळतोय मतदार याद्यांच्या। याचा जाब विचारण्यासाठी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत ते आता नगरपालिकेचे जे सीओचे अधिकारी आहेत, सीओ अधिकारी आहेत त्यांच्या समोर या ठिकाणी हे आंदोलन करताना पाहायला मिळतात। एवढंच नाही तर त्यांना ही जी चुकी झालेली आहे याचा जाब सुद्धा या ठिकाणी विचारताना आपल्याला पाहायला मिळतात। मागील 15 मिनिटापासून हा वाद सुरू असल्याचं पाहायला मिळतं, त्यामुळे परिसरामध्ये एक खळबळ उडालेली आहे की आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये हे जे मतदानाचा घोळ आहे तो कधी सुटणार आणि जर असं सुरू झालं तर अशाच प्रकारे आंदोलन होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। निश्चितच, त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावर आपलं लक्ष असणार आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।